नमस्कार विद्यार्थी मित्रांना आणि गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग याच्यासाठी म्हणत आहे की मी ज्यावेळेस आपण अभ्यास करणार आहे, अभ्यास करताना आपलं माइंड जे आहे ते फ्रेश असलं पाहिजे, त्यामुळं मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे की आपण जगामध्ये कोविड-19 या विषारी घातक व्हायरसच्या प्रकोपामध्ये आलेलो आहोत आणि पूर्ण जग जे आहे ते लॉकडाऊन झालेलं आहे. मग आपण घरी बसून काहीतरी एक नवीन उपक्रम अभ्यास करावा या उद्देशानं आपण तुमच्यासमोर एक छोटासा व्हिडिओ जो आहे ऑनलाईन पद्धतीचा तो आपण घेऊन आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला NCERT बुकमधला 10वीचा जो भाग आहे त्या 10वीच्या भागमधला चॅप्टर 6 लाईफ प्रोसेस म्हणजे जे काय आपण लिव्हिंग थिंग्समध्ये ज्या काही प्रोसेस होतात, बरोबर, त्या प्रोसेसचा भाग आपण घेऊन आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातला छोटासा भाग आहे की न्यूट्रिशन इन प्लांट. लाईफ प्रोसेस भरपूर प्रकारच्या असतात. आपल्या याच्यामध्ये लाईफ प्रोसेस भरपूर प्रकारचे असतात. एक्झाम्पल म्हणलं तर रेस्पिरेशन आहे, डायजेशन आहे, एक्सक्रिएशन आहे, न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशनचे 2 प्रकार आहेत, एक आहे प्लांट आणि ऑब्लिकमध्ये दुसरं आहे आपल्याकडं ॲनिमल. तर आपण याच्यामध्ये फक्त न्यूट्रिशन इन प्लांट ह्याच गोष्टीचा अभ्यास करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे की न्यूट्रिशन इन प्लांटमध्ये जर सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं तर न्यूट्रिशन म्हणजे काय असते, न्यूट्रिशन म्हणजे काय आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, न्यूट्रिशन इज द प्रोसेस टेकिंग बाय द फूड बाय ऑर्गॅनिझम एखादं फूड घेत आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्याला लिव्हिंग थिंग्स, सजीवांचाच विचार करायचा आहे. ते लिव्हिंग थिंग्स ऑर्गॅनिझम जे आहे ते काय करणार आहेत, फूड घेणार आहेत, टेकिंग घेणार आहेत आणि नंतर मग त्याचं युटिलायझेशन आणि युटिलायझेशनच्या नंतर मग त्याचं आपण आपल्या जे काही ग्रोथ होणार आहे आपल्या बॉडीची, त्या ग्रोथमध्ये त्याचा वापर होणार आहे. काही पार्ट डॅमेज होतो आपला, तो पार्ट जो आहे तो आपल्याला डॅमेज झालेला रिपेअर करण्यासाठी त्या फूडचा वापर होतो आणि फूड म्हणजे एक प्रकारची एनर्जी. तर मग ह्या सगळ्याला आपण ॲडजस्ट कसं करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. न्यूट्रिशन इज द प्रोसेस बाय टेकिंग फूड बाय अन ऑर्गॅनिझम टू युटिलाइज बाय द बॉडी टू बिल्ड अँड डॅमेज द बॉडी पार्ट्स ऑफ द बॉडी फॉर द एनर्जी. या सर्वांसाठी आपण ते बघितलेले. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की न्यूट्रिशनचे पार्ट जे आहेत ते 2 आहेत. न्यूट्रिशनचे टाईप 2 आहेत, त्याला आपण म्हणलेले मोड ऑफ न्यूट्रिशन. तर मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा की 2 प्रकारचे न्यूट्रिशन दिलेले आहेत. एक आहे ऑटोट्रॉपिक प्लांट, दुसरा आहे हेटेरोट्रॉपिक प्लांट. ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे सेल्फ, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे ते दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहे. तर ऑटोट्रॉपिक प्लांट मध्ये आपल्याला ऑल टाइप्स ऑफ ग्रीन प्लांट, त्या प्लांटचा कलर कसा असला पाहिजे, ग्रीन प्लांट, ते हिरव्या कलरचे प्लांट्स असले पाहिजे, त्याची पानं, लीफ जे आहे ते हिरव्या कलरचे. दुसरं आहे सम बॅक्टेरिया, काही सूक्ष्मजीव आहेत बॅक्टेरिया, त्यांच्यामध्ये आपल्याला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन बघायला भेटते. त्याच्यानंतर आपण सांगितलं की हेटेरोट्रॉपिक प्लांट. तर हेटेरोट्रॉपिक प्लांट म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत, सिम्बायोटिक प्लांट्स आहेत, सॅप्रोफायटिक प्लांट्स आहेत, पॅरासायटिक प्लांट्स आहेत. त्याचे हे 4 प्रकार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं की ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे काय असते. तर ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे जे आहेत, तर ऑटोट्रॉपिक प्लांट मध्ये आपल्याला बघायचं की द मेन मोड ऑफ न्यूट्रिशन इन द 2 टाइप्स आपण सांगितले. मग ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे कसे असतात बघा. ऑटोट्रॉपिक प्लांट मध्ये इन द न्यूट्रिशन इन विच द ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड फ्रॉम द सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स. त्याचा वापर काय करणार आहे, तर सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सचा वापर करणार आहेत. ते करणार काय आहेत, तर सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स. इनऑर्गॅनिक सबस्टन्स कोणते येणार आहे, त्याच्यामध्ये पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, त्याच्यानंतर H2O वॉटर, त्याच्यानंतर सनलाइट, त्याच्यानंतर येणार आहे क्लोरोफिल. हे आहेत इनऑर्गॅनिक सिंपल सबस्टन्स. नमस्कार. तर विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या याच्यात बघितलं की ऑटोट्रॉपिक प्लांट मध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात बाय ओन फूड. त्याच्यामध्ये ते सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सचा वापर करतात. आपण खाली सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स सांगितलेले होते. या सिंपल ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर वॉटर, त्याच्यानंतर सनलाइट आणि यामध्ये असणारे आपल्याला
ते राहणार आहे क्लोरोफिल. बरोबर. तर हे सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. तर या सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सची मदतीनं प्लांट काय करत आहे की एक प्रोसेस घडवून आणत आहे, एक प्रोसेस तयार होत आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे फोटोसिंथेसिस. मित्रांनो लक्षात ठेवा की फोटो म्हणजे या ठिकाणी लाईट. फोटो म्हणजे काय या ठिकाणी लाईट आहे. आणि सिंथेसिस म्हणजे या ठिकाणी संश्लेषण किंवा एखादी प्रोसेस तयार होणार आहे, युटिलायझेशनची प्रोसेस होणार आहे. या सर्व गोष्टी एकत्र आल्या की त्या ठिकाणी एक नवीन वस्तू तयार होणार आहे, एक नवीन सबस्टन्स तयार होणार आहे आणि त्याला आपण सिंथेसिस म्हणलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की फोटोसिंथेसिस मध्ये काय काय होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपलं एक प्लांट आहे. ह्या प्लांटमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा काय केलेलं आहे बघा की एक लीफ दाखवलेला आहे. लीफचा कलर ग्रीन आहे. ऑब्विसली लीफचा कलर ग्रीन राहणार आहे कारण की याच्यामध्ये क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिलचा कलर जो असतो तो कसा राहणार आहे मित्रांनो, ग्रीन राहणार आहे. हा ग्रीन काय कारण की याच्यामध्ये आहे पिगमेंट, क्लोरोप्लास्ट. याच्यावर आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टचे जे पिगमेंट्स आहेत ते ग्रीन कलरचे असतात मित्रांनो आणि त्यामुळं याचा कलर जो आहे तो ग्रीन कलर असलेला आहे पानाचा, लीफचा. मग आता यामध्ये काय होणार आहे की सॉइल, जमिनीमध्ये पाणी असते मित्रांनो. झाड काय करत आहे की रूटच्या मार्फत पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेत आहे. ॲब्झॉर्ब बाय द रूट अँड द सनलाईट अँड द कार्बन डायऑक्साईड इन द प्रेझेन्स ऑफ द लीफ. लीफमध्ये स्टोमॅटा असते आणि स्टोमॅटा कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करते. त्याच्यानंतर सनलाईट असतो, सनलाईट सुद्धा ॲब्झॉर्ब केलं जाते. सनलाईट ॲब्झॉर्ब करण्यासाठी क्लोरोप्लास्ट असते, क्लोरोप्लास्ट सनलाईट ॲब्झॉर्ब करतो. सगळ्या गोष्टी त्या ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मग काय होणार आहे मित्रांनो, या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होणार आहे म्हणजे सिंथेसिस होणार आहे. आणि सिंथेसिस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज किंवा स्टार्च म्हणून त्याला आपण आणि सोबतच ऑक्सिजन म्हणजे जे आपण काय सकाळी जो ऑक्सिजन घेतो फ्रेश ऑक्सिजन तो आपल्याला प्लांट पासून भेटणार आहे. त्याचं हे पूर्ण डायग्राम जे आहे ते आपल्याला या पद्धतीमध्ये सुद्धा लक्षात ठेवता येते. दुसरं म्हणलं तर रिॲक्शन कशी आहे तर बघा मित्रांनो, CO2 6CO2 त्याच्यानंतर +6H2O 6 पाण्याचे मॉलिक्युल्स आणि 6 कार्बन डायऑक्साईड हे दोन्ही एकत्र होतात आणि या ठिकाणी सनलाईट आणि क्लोरोप्लास्ट हा पूर्ण भाग मित्रांनो विद्यार्थ्यांना हा पूर्ण भाग जो आहे हा पूर्ण भाग कशामध्ये येणार आहे तर हा लीफ मध्ये येणार आहे. हा कशामध्ये येणार आहे मित्रांनो, लीफ. तर हा पूर्ण भाग लीफ मध्ये येतो आणि मग लीफ मध्ये ही प्रोसेस चालू झाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला ग्लुकोज, त्याचा फॉर्म्युला माहिती सिंपल C6H12O6 आणि ऑक्सिजन हा गॅसच्या स्वरूपामधून बाहेर पडतो. जसं कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तसंच ऑक्सिजन सुद्धा आहे आणि तो बाहेर पडताना सुद्धा कुठून जाणार आहे तर स्टोमॅटा, जिथून कार्बन डायऑक्साईड आला तिथूनच ऑक्सिजन जो आहे तो बाहेर निघून जाणार आहे. अशी पूर्णपणे सिंपल रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिसची. तर या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचे की हेटेरोट्रॉपिकचे 4 प्रकार. हेटेरोट्रॉपिकचे 4 प्रकार आहेत. इन्सेक्टिव्हरस आहे, पॅरासायटिक आहे, सॅप्रोफायटिक्स आहे, सिम्बायोटिक्स. हे 4 प्रकार कशा पद्धतीने दिलेले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढच्या टॉपिक आणि शेवटचा पॉईंट जे की आपण न्यूट्रिशन इन प्लांट बघितलं होतं त्याच्यातला हा शेवटचा पॉईंट आहे हेटेरोट्रॉपिक्स प्लांट. हेटेरोट्रॉपिक्स प्लांट्स आपण सांगितलं होतं की ते दुसऱ्यावर लिव्हिंग राहणार आहे, अदर प्लांट. ओके, अदरवर लाईव्ह राहणार आहे. मग त्याचे 4 प्रकारामध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं होतं. पहिला होता पॅरासायटिक प्लांट, सॅप्रोफायटिक, इन्सेक्टिव्हरस अँड सिम्बायोटिक. सॅप्रोफायटिक प्लांट जे आहेत न्यूट्रिशनचा मोड आहे त्यामध्ये काय होणार आहे की ग्रो अदर बॉडी होस्ट. तर ते एका दुसऱ्या प्लांटवर किंवा दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर त्याची ग्रो होणार आहे आणि ते ज्याच्यावर ग्रो होतात त्याला आपल्याला म्हणायचं आहे होस्ट प्लांट किंवा होस्ट बॉडी किंवा होस्ट लिव्हिंग आपण त्याला म्हणू शकतो. कारण की ते दुसऱ्याच्या याच्यावर राहत असतात. मग हे प्लांटमध्ये का राहतात दुसऱ्याच्या याच्यावर, याच्यामध्ये ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल, याच्यामध्ये क्लोरोफिल ॲब्सेंट राहणार आहे, क्लोरोफिल नसणारच आहे. याचा त्यामुळे याचा कलर ग्रीन राहणार आहे नाही, याचा कलर जो आहे तो येलो आणि पिवळ्या कलरचा ते प्लांट आपल्याला बघायला भेटतं. अदर कलर सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला अपेअरिंग होणार आहे पण ग्रीन नसणार आहे. त्याच्यानंतर हे पूर्णपणे ते प्लांट जे आहे ते त्या होस्ट प्लांटवरच डिपेंड राहणार आहे. आणि याचं न्यूट्रिशनची टाईप कशी आहे मित्रांनो बघा की पॅरासायटिक प्लांट जे आहेत हे पॅरासायटिक प्लांट त्या समोरच्या होस्टच्या बॉडीतूनच सर्व न्यूट्रिशन घेतात आणि त्या बॉडीला किल करत नाही. म्हणजे समोरचा, जसं की आता एक्झाम्पल एक आपण झाड घेतलं,
एक प्लांट आहे, झाड आहे, आणि त्या झाडावर हे सॅप्रोफायटिक प्लांट्स आहेत. एक्झाम्पल आपल्याला येलो वायर लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण क्लिंबर म्हणजे अमरवेल म्हणतो. त्याच्यानंतर ना कॅफकटा म्हणून एक आहे, लॉरेन्थस म्हणून एक प्लांट आहे. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो, हे प्लांट दुसऱ्या बॉडीवर राहतात, त्या समोरच्या प्लांटला मारत नाही, त्याच्यातलं सर्व न्यूट्रिशन यांना लागते तेवढं काढून घेतात ह्या प्लांटमध्ये. जसं की आपण अमरवेल बघितला, म्हणजे त्याला आपण म्हणलं येलो वायर लिफलेस, तर त्याला लीफ पण नसते आणि ते लांब वायर सारखं असते, पिवळ्या वायर सारखं, आणि ते येलो वायर सारखं असल्यामुळे त्याच्यामध्ये बारीक बारीक असे रूट्स असतात. असं वायर राहणार आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी बारीक बारीक असे रूट्स राहणार, जसे की प्लांटला जमिनीखाली असतात. हे रूट्स काय करतात, त्या मोठ्या प्लांटच्या, मोठे जे प्लांट आहे, होस्ट आहे, त्या होस्टमध्ये एंटर करतात, आणि होस्टमध्ये एंटर केल्यानंतर याच्यातलं सगळं जे न्यूट्रिशन आहे हे पूर्णपणे ते ॲब्झॉर्ब करतात, आणि ह्या प्लांटला मरू देत नाही, डेड होऊ देत नाही, किल करत नाही, आणि त्यानुसार हे प्लांट जे आहे ते जगते. याची वाढ कमी होते, पण होस्ट प्लांटची वाढ कमी करते, आणि स्वतःची वाढ जी आहे ती त्याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती, डेव्हलपमेंट जी आहे ती जास्त करत आहे. अशा पद्धतीचं पॅरासायटिक प्लांट जे आहे ते त्याचं न्यूट्रिशन घेत आहे. तर मित्रांनो कळालं. नेक्स्ट आहे सॅप्रोफायटिक प्लांट. तर सॅप्रोफायटिक प्लांट जे आहे ते डेड अँड डिकेइंग मॅटर, म्हणजे सडलेलं, कुजलेलं किंवा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेड झाला, आणि तो डेड झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला ते ॲनिमल जे आहे ते ग्रो होताना दिसणार आहेत, लिव्हिंग, त्याचं न्यूट्रिशन घेण्यासाठी. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, सिक्रेट द एन्झाईम ब्रेकडाऊन. तर हे प्लांटची काही न्यूट्रिशनचे पार्ट्स आहे, याच्यामधले जे कोणते प्लांट्स येतात, प्लांट किंवा जे काही प्रोडक्ट्स येणार आहेत त्याच्यामध्ये, जसं की मशरूम आहे, त्याच्यानंतर ईस्ट आहे, फंगी आहे, तर हे काय करणार आहे की त्या समोरच्या डेड डिकेड प्लांटवरचं सगळं एन्झाईम सोडणार आणि त्यातलं न्यूट्रिशन काढून घेणार आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांचे एन्झाईम स्किट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे जे कंपाऊंड्स असतात, कारण की आपण पहिला सांगितलं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते इनऑर्गॅनिक सिम्पल सबस्टन्स आहे, आणि त्यामुळे त्याला ब्रेकडाऊन करून मग त्याचा एक पातळ असा रस तयार होता, आणि ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब करतात, आणि त्यांची ग्रो होणार आहे मशरूमची वगैरे, आणि त्यानुसार मग यांची वाढ होते, आणि ते पुढं पुढं वाढत जाणार आहे. ते झाला सॅप्रोफायटिक. तिसरा आहे इन्सेक्टिव्हरस. नावच त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. इन्सेक्ट्स म्हणजे काय राहणार आहे, या ठिकाणी आपल्याला किडे, इन्सेक्ट, किडे वगैरे खाणारे प्लांट्स आहे. तर हे प्लांट्स आपल्याकडे जास्त बघायला भेटत नाही. तर इन्सेक्टिव्हरस मध्ये काय बघा, मॉडिफाईड स्पेशल स्ट्रक्चर, त्या प्लांटचं मॉडिफाईड स्ट्रक्चर झालेलं आहे. त्यानं नवीन असं स्ट्रक्चर तयार केलेलं की जेणेकरून इन्सेक्ट त्याच्यात अट्रॅक्ट व्हावं. मग अट्रॅक्टिंग द कलर, ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात. मग एक्झाम्पल फॉर रेड आणि पिंक कलर. रेड कलर आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो, तसंच पिंक सुद्धा, आणि त्या पिंक कलर, रेड कलरचे इथे अट्रॅक्टिव्ह कलरमुळे त्याच्याकडे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात, स्वतःकडे येतात, आणि आल्यानंतर मग त्या इन्सेक्ट्सला ते पकडणार, किल करणार, त्याच्यात सगळं न्यूट्रिशन काढून घेणार, आणि त्यांची ग्रोथ होणार आहे. तर असा हे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर इन्सेक्टिव्हरस प्लांटमध्ये आपण पिचर्स प्लांट जे आहेत त्या पिचर्स प्लांटचा त्याच्यामध्ये आपण वापर करतो. त्याच्यामध्ये डॉर्सेरा एक प्लांट आहे, ते जमिनीच्या जवळ वाढते, आणि त्याचा कलर पिंक कलर असतो, आणि त्याच्यावर असे थ्रेड सारखे, दोऱ्यासारखे त्याचे लीफ म्हणून त्याला, किंवा फांद्या म्हणून, ब्रांचेस म्हणून, त्या लीफ सारखे ब्रांचेस असतात, आणि ब्रांचेसवर स्टिकी सबस्टन्स असते, त्या ब्रांचेसवर स्टिकी सबस्टन्स असते, डिंकासारखं म्हणून त्याला आपण. आणि या स्टिकी सबस्टन्स वर एखादा इन्सेक्ट येऊन पडला किंवा इन्सेक्ट आला तर तो ते स्टिक होतो, चिटकतो, आणि चिटकल्यानंतर मग हे वाउंड होतात, म्हणजे गुंडाळल्या जातात, आणि ते असं गुंडाळल्यानंतर याच्यामध्ये तो इन्सेक्ट्स पूर्णपणे किल होतो, आणि तो सुटून जात नाही, आणि मग नंतर याच्यातलं जे काही न्यूट्रिशन आहे त्या इन्सेक्ट मध्ये ते ॲब्झॉर्ब करतात, आणि तिथे त्या ठिकाणी ते राहतात. तर इन्सेक्टिव्हरस प्लांट मध्ये मॉडिफिकेशन झालेला आहे. त्याचा कलर जो आहे तो अट्रॅक्टिव्ह पिंक किंवा रेड, किंवा दुसरा जो अट्रॅक्टिव्ह कलर तो सुद्धा यात येतो. आणि लास्ट आहे सिम्बायोटिक. सिम्बायोटिक मध्ये बघा, लाईव्ह टुगेदर फुलफिल देअर नीड्स. तर जगण्यासाठी या ठिकाणी एकमेकाला गरजा पुरवण्यासाठी या ठिकाणी या प्लांटची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा लिचन्स, अल्गी अँड फंगी. त्याच्यामध्ये लिचन्स एक्झाम्पल, लिचन्सला मराठीत आपण काय म्हणतो, दगडफूल म्हणतो. तर दगडफूल जे आहे ते दगडफूलमध्ये जर तुम्ही बघितलं असेल कधी, त्याच्यामध्ये आपल्याला फंगस दिसते, आणि प्लस मध्ये आहे अल्गी. फंगस आणि अल्गी हे दोन प्लांट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर फंगस आणि अल्गी काय करणार आहे, तर फंगस त्याला काय करणार आहे की जे काही जागा लागणार आहे, शेल्टर देणार आहे. फंजी जे आहे त्याला शेल्टर देणार आहे, आणि शेल्टर दिल्यानंतर अल्गी आपल्याला माहिती ते ग्रीन आहे, त्याच्यात फोटोसिंथेसिस होते, आणि फोटोसिंथेसिस झाल्यामुळं ते त्याला फूड देणार आहे. म्हणजे याच्याकडे आहे घर आणि याच्याकडे आहे फूड. आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये यस टाकू, शेल्टर आणि फूड.
तर ह्या दोन गोष्टी एकत्र येतात आणि त्या ठिकाणी या लिचेन्स नावाच्या जो काही प्लांट्स आहे एक्झाम्पल आहे त्याची निर्मिती होते आणि त्यानुसार ते एकमेकांसोबत मिळून राहतात टुगेदर, त्यांना वेगळं करता येणार नाही. तर असं हे टुगेदर मिळून राहण्यासाठी आपण त्याला सिम्बायोटिक प्लांट सुद्धा म्हणतो. तर असे हेटरोट्रॉपिक प्लांटचे पार्टचे 4 प्रकार आहेत: पॅरासाइटिक, सॅप्रोफायटिक, इन्सेक्टिव्हरस अँड सिम्बायोटिक. तर अजून मी लास्टला जाता जाता सांगतो. पॅरासाइटिक मध्ये काय, ग्रो ऑन द होस्ट बॉडी, ते दुसऱ्या बॉडीवर जगतात. क्लोरोफिल ॲब्सेंट, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल पूर्णपणे ॲब्सेंट आहे, त्यामुळं ती डिपेंड अदर प्लांटवर, दुसऱ्या प्लांटवर राहणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं, आपण हा वेल जो आहे तो काढला आणि इकडे दुसरीकडे सोडला आणि त्याला न्यूट्रिशन भेटलं नाही, तर हा वेल जो आहे तो मरून जाणार आहे. म्हणजे ते जे काही प्लांट्स आपण नाव सांगितलं, कॅस्केटा असेल, लॉरेन्थस असेल वगैरे, हे जे प्लांट्स आहेत हे पूर्णपणे मरून जाणार आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं सॅप्रोफायटिक प्लांट, डेड अँड डिकेइंग मॅटर मध्ये ते वाढणारे, बुरशी वगैरे, ईस्ट आहे. तर हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये काय होणार की ज्यावेळेस जसे की ब्रेड आहे, ब्रेड मधलं इनऑर्गॅनिक सबस्टन्स CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन सबस्टन्स संपले की त्याच्यातलं ते पूर्णपणे न्यूट्रिशन काढून येणार आणि जे न्यूट्रिशन राहणार नाही, मग ते जास्त काळ या बॉडीवर किंवा या सबस्टन्सवर ते जगणार नाही, ते दुसऱ्या सबस्टन्ससाठी पुढे जाणार आहे. असं नाही की आता एकदा भेटलं म्हणजे आयुष्य 10-15 वर्ष जे काही वर्ष जगणार ते तिथं राहणार, तसं होणार नाही. त्याच्यातलं न्यूट्रिशन संपलं की ते पुढे जाणार आहे. नंतर आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट. इन्सेक्टिव्हरस प्लांटमध्ये त्यांचं मॉडिफिकेशन इन लीफ किंवा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते कलर इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह, रेड ऑर पिंक, आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात, त्या इन्सेक्टला कॅप्चर करतात, पकडतात आणि मग त्याच्यापासून ते न्यूट्रिशन काढून घेतात. लास्टला आहे सिम्बायोटिक प्लांट. तर सिम्बायोटिक प्लांटमध्ये आपल्याला बघायचं की ते 2 लिव्हिंग थिंग्स एकत्र मिळून राहतात, एकमेकाला मदत करतात, कोणाकडून एक घेतात, दुसऱ्याकडून घेतात आणि ते तिथं जगत असतात. एकमेकाची गरजा पूर्ण केल्या की त्या ठिकाणी ते लाईव्ह राहणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला अल्गे आणि फंगीचे मिळून लिचेन्स नावाचं प्लांट भेटत. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा पूर्ण आपण न्यूट्रिशन इन प्लांट बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकून मला सांगू शकता. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.